दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच आता आशिया कपमध्ये 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगणार आहे। आता या सामन्याच्या दिवशीच ठाकरेंची शिवसेना खरं तर माझा कुंकू माझा देश नावाचं आंदोलन छेडणार आहे आणि त्यामुळे यावरून भाजपा नेते आणि संजय राऊत यांच्यात घमासान रंगलंय। बघूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल। माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान राबवण्याची गरज आहे। उजाडलेलं सिंदूर आमच्या महिलांचं, हे इतक्या लवकर तुम्ही विसरलात? पाकिस्तानचे ध्वज फडकवणारे आम्हाला शहाणपण शिकवतात आहे। ही सगळे ऑनलाईन गॅम्बलिंग राजस्थान आणि गुजरातमधून चालवली जातात आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक हे सहभागी असतात, जिनके बारे में कोई सीरियसली लेता नहीं है। आप लोग सीरियस लेकर मेरा क्यों समय बिगाड़ते? आशिया चषक T20 स्पर्धेत 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तान एकमेकांविरोधात भिडतात। मात्र या सामन्यापूर्वीच ठाकरेंची शिवसेना आणि भाजपा नेते एकमेकांना भिडलेत। भारत पाकिस्तान मॅचला विरोध दर्शवण्यासाठी शिवसैनिक महिला रस्त्यावर उतरणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून या आंदोलनाला माझं कुंकू माझा देश अभियान असं नाव देण्यात आलंय। जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे। नुसता विरोध नाही, महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे, सिंदूरच्या सन्मानाचा आहे। माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला किंवा संजय राऊत यांना नाही। त्यामुळे त्यांनी माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्याच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान राबवण्याची गरज आहे। कारण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशाच्या भूमीवर सामना होत नाही। हा सामना आशियाई क्रिकेट स्पर्धेमध्ये होतोय। पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं पाक विरोधात आक्रमक भूमिका घेतली। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही अशी भूमिका घेतली। पाकिस्तानचं पाणी कापलं, व्यापार तोडला। मात्र त्याच पाकिस्तान विरोधात भारताचा क्रिकेट सामना होत असल्यानं विरोधकांनी मोदी सरकारला टार्गेट केलंय। खून और क्रिकेट, उजाडलेलं सिंदूर आमच्या महिलांचं, हे इतक्या लवकर तुम्ही विसरलात? हा काय प्रकार आहे? आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला, सरकार सोडून द्या, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, जे भारतीय जनता पक्षाचे प्रचारक आहेत, त्यांची भारत पाक क्रिकेट सामन्याविषयी काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। पाकिस्तानचे ध्वज फडकवणारे आम्हाला शहाणपण शिकवतात आहे की पाकिस्तान हिंदुस्थानाची मॅच कशी होते। खेळामध्ये कुठलाही त्या ठिकाणी भेदभाव असू शकत नाही, पण जेव्हा आमच्या घरात घुसून तुम्ही दहशतवादी कारवाया कराल तेव्हा मोदीजींनी दाखवून दिलं की आमच्या जनतेला जर छेडछाड केला, आमच्या नागरिकाच्या जीवाशी खेळाल, तुमच्या घरात घुसून, पाकिस्तानच्या घरात घुसून तुमचं घर उद्ध्वस्त करण्याची ताकद देशाच्या सैनिकामध्ये आणि भारताच्या प्रधानमंत्र्यामध्ये आहे। हे माननीय मोदीजींनी दाखवून दिलं आहे। त्यामुळे आता जास्तीचे शहाणपण करण्याची फार गरज नाही। भारत आणि पाकिस्तान हा हाय प्रोफाईल आणि हाय टेन्शन सामना असतो। त्या माध्यमातून खोऱ्यानं जाहिराती गोळा करण्यात येतात। या माध्यमातून बीसीसीआयच्या पदरात हजारो कोटी पडतात। दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शाह आहेत। त्यामुळे हाच धागा पकडत संजय राऊतांनी गंभीर आरोप केले। मी वारंवार सांगतोय, भारत पाक क्रिकेट सामन्यामध्ये सगळ्यात मोठा जुगार, गॅम्बलिंग, आर्थिक उलाढाल होते आणि म्हणून हे क्रिकेट सामने खेळवले जातात आणि याची सगळी सूत्र गुजरातमधून हलतात त्या गॅम्बलिंगची।
या गॅमलिंगची, या जुगाराची ऑनलाईन क्रिकेट विशेषतः भारत पाकिस्तान हे कोण आहेत? ही सगळे ऑनलाईन गॅमलिंग राजस्थान आणि गुजरातमधून चालवली जातात आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक हे सहभागी असतात. हा आर्थिक उलाढाल आहे. अरे छोड़ दीजिए आप, जो लोगों को मैं सुनता नहीं हूँ, जिनको कोई सुनता नहीं है, जिनके बारे में कोई सीरियसली लेता नहीं है, आप लोग सीरियस लेकर मेरा क्यों समय बिगाड़ते? पाकच्या कुरापतीनंतरही भारतानं पाकिस्तान सोबत मैत्रीचा पवित्रा सोडला नव्हता. पण मोदी सरकारनं पाक सोबत कायम टोकेरी भूमिका घेतली. ऑपरेशन सिंदूरनं तर थेट घाव घालत तुकडा पाडला. त्यामुळे क्रिकेट खेळण्यासंदर्भात घेतलेली लेचीपेची भूमिका पेचात टाकणारी आहे. पण एक गोष्ट नक्की, क्रिकेट की अस्मिता यातल्या कुठल्या पारड्यात वजन टाकणार याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.